नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. ज्या स्त्रियांना पतीकडून मान सन्मान मिळत नसेल तर सोमवारी पतीला ही वस्तू खायला द्या. पती तुमच्याशी प्रेमाने वागेल. मित्रांनो, एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथाला विचारले, हे स्वामी, मी पाहिले आहे की पुरुष असे आहेत जे त्यांच्या पत्नीचा आदर करत नाहीत. ते नेहमी तिचा अपमान करतात. ते नेहमी पत्नीवर रागवतात. छोट्या छोट्या गोष्टींवर ते नेहमी नाराज होत असतात. त्यामुळे अशा नवऱ्याची बायको नेहमी दुःखी अवस्थेत असते. म्हणून प्रभू, मला जाणून घ्यायचे आहे, असा काही उपाय आहे का ज्याने पुरुषाचा राग कमी होतो, त्याच्या रागाचा पूर्ण अंत होतो आणि तो पुरुष त्याच्या पत्नीचा आदर करू लागतो, तिच्यावर प्रेम करतो. तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, हे देवी, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. जर एखाद्या स्त्रीने श्रावण महिन्याच्या सोमवारी आपल्या पतीला शांतपणे एक गोष्ट खाऊ घातले तर तिचा पती आयुष्यभर तिचा आदर करतो. माता पार्वती म्हणते, प्रभू, अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नीने तिच्या नवऱ्याला खायला दिली तर पतीचा राग कायमचा नाहीसा होतो? असे झाले तर बायकोचे आयुष्य आनंदाने भरून जाते. माता पार्वती म्हणाली, ठीक आहे प्रभू, तुम्ही एक कथा सांगायला प्रारंभ करा. तुम्ही सांगत असलेली कथा मी अगदी मनापासून ऐकणार आहे, हे मी तुम्हाला वचन देते. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, हे देवी, एक खूप जुनी कथा आहे. एका नगरात एक राजकुमार राहत होता. राजकुमाराचे लग्नाचे वय झाले होते, त्यामुळे त्याला आता लग्न करायचे होते. परंतु लग्नासाठी त्याला मुलगी त्याच्या आवडीची हवी होती, जिथे सफरचंदासारखे लाल गाल, सफरचंदाच्या बियासारखे तपकिरी डोळे, सफरचंदासारखा गोड स्वभाव आणि त्याची अशी मुलगी त्याच्या राज्यात कुठेही त्याला सापडत नव्हती. म्हणून तो अशा मुलीच्या शोधात दुसऱ्या राज्यात गेला. 3 दिवस 3 रात्र अखंड स्वारी करत राजकुमार एका ठिकाणी पोहोचला, जिथे लहान झाडाची रांग होती. त्या रांगेत एका झुडपाखाली एक केसाळ पाय चिकटला होता. तो पाय पाहून राजकुमार थांबला. मग राजकुमाराला त्या झुडपातून एक आवाज ऐकायला आला, अरे, माझ्या दुर्दैवाने मी इथे अडकलो आहे. माझा पाय ओढ तरच तुला कळेल मी कोण आहे. मग राजकुमार म्हणाला, ठीक आहे. हे बोलताच राजकुमार बळजबरीने तो काय ओढू लागला. राजकुमाराने पाय ओढल्यानंतर त्या झुडपामधून गोलाकार शरीर आलेला, लाल हिरवे कपडे घातलेला एक छोटा माणूस बाहेर आला. तो माणूस आल्यानंतर त्याने राजकुमाराचे आभार मानले. राजकुमार म्हणाला, मला तुझी मदत करून खूप आनंद झाला, परंतु मला सांग, झुडपात कसा काय अडकला होता? तेव्हा माणूस म्हणाला, हे राजकुमारा, एका राक्षसाने माझ्या मुलीला पळवून नेले आहे. तेव्हा मी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी राक्षसाचा पाठलाग केला. तेव्हा पाठलाग करत मी इथपर्यंत येऊन पोचलो. तेव्हा त्या राक्षसाने मला झुडपामध्ये एका झाडाला चिपकवून ठेवले. मला धड हालचाल करता येत नव्हती. आज तू मला ओढून बाहेर काढल्यामुळे मी सुरक्षित बाहेर आलो आहे. अशा प्रकारे माझे प्राण वाचले आहे. मी तुझा खूप आभारी आहे. त्यानंतर राजपुत्राने विचारले, तुला माहीत आहे का, तो राक्षस तुझ्या मुलीला कुठे घेऊन गेला आहे? तेव्हा तो माणूस म्हणाला, त्या राक्षसाने माझ्या मुलीला त्याचा एक बोट आणि अंगठ्यामध्ये दाबले. त्या मुलीला घेऊन तो राक्षस इथून उडून गेला. मी हा सर्व प्रकार फक्त पाहतच राहिलो. माझा तर श्वासास कोंडला होता. माझ्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता. काय करावं मला काही सुचत नव्हतं. तेव्हा राजकुमार म्हणाला, हे फार वाईट झाले. तो तुझ्या मुलीला कुठे घेऊन गेला? तो माणूस राजकुमारला म्हणाला, राजकुमार, त्या राक्षसाने माझ्या मुलीला छोट्या डोंगराच्या पलीकडे बांधलेल्या दरवाजाच्या पलीकडे नेले, जिथे एक उपाशी कुत्रा, थकलेली चेटकीण आणि त्याच्याच पुढे ते डोंगर असून त्याला एक मोठा दरवाजा आहे. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती, त्या माणसाने राजपुत्राला सर्व काही सांगितल्याबरोबर राजकुमार म्हणाला, जर त्या राक्षसाने तुमच्या मुलीला त्या दरवाजाच्या पलीकडे नेले असेल तर काळजी करू नका. मी लगेच जाऊन तुमच्या मुलीला परत आणतो. पण एक सांगा, तुमची मुलगी कशी दिसते? जर मला कळले की तुमची मुलगी अशी दिसते तर मला तिला ओळखणे खूप सोपे आणि मी तुमच्या मुलीला तुमच्याकडे परत आणू शकेल. राजपुत्राचे बोलणे ऐकून माणूस म्हणाला, राजकुमारा, माझ्या मुलीचे गाल सफरचंदासारखे लाल आहेत. तिचे डोळे सफरचंदाच्या बियासारखे तपकिरी आहेत.
तिचा स्वभाव सफरचंदासारखा गोड आहे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, राजकुमारही अशा मुलीचा शोध घेत होता. मग त्या माणसाचे बोलणे ऐकून राजकुमार अजिबात थांबू शकला नाही. म्हणाला, आता तुम्ही काळजी करू नका, मी अशा मुलीचा शोध घेत होतो. त्यानंतर राजकुमार ताबडतोब घोड्यावर स्वार झाला, मुलीच्या शोधात निघाला. मुलीला शोधत राजकुमार जंगलात खूप दूर गेला, परंतु त्याला राक्षसाचे लपण्याचे ठिकाण सापडले नाही. तो एका तलावाच्या काठी खोल विचारात बसला. तेवढ्यात एक साधू उन्हात भटकत त्याच तलावाच्या काठी आले. ते साधू भगवान श्रीहरी विष्णू यांचे उपासक होते. तेव्हा त्या साधू महाराजांनी राजकुमाराला खूप काळजीत पाहिले. ते साधू राजकुमाराजवळ गेले आणि राजकुमाराला विचारले, बाळा, खूप काळजीत आहेत, काय झाले आहे? तू इतक्या काळजीत का दिसत आहे? तुझी अडचण काय आहे? साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजपुत्र महाराजांना म्हणाला, इथल्या जंगलात कुठेतरी एक राक्षस राहतो. तो एका मुलीला पळवून घेऊन गेला. मला तिथे पोचायचे आहे, पण तिथे मी कसा पोहोचू मला समजत नाही. मी त्याचे लपण्याचे ठिकाण शोधून थकलो आहे, पण मला अजून ते सापडले नाही. त्या राक्षसाचे ठिकाण कसे शोधायचे याचाच विचार मी करीत आहे. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे राजकुमाराचे म्हणणे ऐकून त्या साधू महाराजांनी त्याच्याकडे असलेल्या देवी नजरेने पाहिले की राक्षसाचे ठिकाण कुठे आहे. मग पाहिल्यावर साधू महाराज राजपुत्राला म्हणाले, बाळा, मी तुला त्या राक्षसाचे लपण्याचे ठिकाण सांगतो, पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, तू राक्षसाकडे गेल्यावर तुला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. आता मी तुला सांगतो कोणत्या अडचणी येतील. तू जेव्हा पुढे जाशील तेव्हा राक्षसाच्या ठिकाणावर पोहोचण्यापूर्वी सर्वप्रथम तुला एक कुत्रा भेटेल, जो खूप उपाशी आणि रागवलेला आहे. आणि लक्षात ठेव, तो प्रत्यक्षात कुत्रा नाही, तो एक राक्षस आहे. राक्षस कुत्रा बनून त्या मोठ्या राक्षसाचे, ज्याने तू शोधात असलेल्या मुलीला पळवून नेले, त्याचे रक्षण करतो. जर कोणी त्या गुप्त ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो कुत्रा त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारतो. नंतर तू पुढे जाशील तेव्हा तिथे तुला एक चेटकीण भेटेल, जिला माणूस पाहून इतका राग येतो ती रागाने लाल होऊन समोरच्या माणसाला मारून खाऊन टाकते. मग पुढे गेल्यावर तुला दरवाजा दिसेल. तो प्रत्यक्षात दरवाजा नाही, तो सुद्धा एक राक्षस आहे. दरवाजाच्या रूपात पहारा देत आहे. नंतर आत प्रवेश करणाऱ्याला लगेच खातो. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, हे देवी, पुढे साधू महात्मा त्या राजपुत्राला म्हणतात, बाळा, जर तुला या तिघांच्या रागापासून स्वतःला वाचवायचं असेल, रागावर नियंत्रण ठेवायचे असेल, राग संपवायचा असेल, तर तुला एक गोष्ट तुझ्याजवळ ठेवावी लागेल. आणि तेव्हा ते तुझ्यावर रागवतील तेव्हा त्यांना सांग, माझ्यावर रागवू नका, मी तुम्हाला काही प्यायला देणार आहे. ते प्यायल्यानंतर तुम्ही अमर व्हाल. मग तू ती गोष्ट त्यांना द्यावी. ती गोष्ट तुला सांगणार आहे. तेव्हा त्यांना ती गोष्ट प्यायला देशील. तेव्हा त्या वस्तूंच्या प्रभावामुळे लोक तुझे गुलाम बनतील. तू जसं सांगशील तसं वागतील. आनंदाने तुला पुढे जाण्याचा मार्ग देतील आणि तुझ्याशी मैत्रीपूर्ण वागतील. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, हे देवी, अशा रीतीने साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेल्या वस्तूंची व्यवस्था वनामधून केली. मग ती वस्तू बरोबर घेऊन राक्षसाच्या ठिकाणाच्या दिशेने निघाला. राजकुमार वाऱ्याच्या वेगाने घोडा पळवत होता, पुढे चालला होता. परंतु इतक्यात राजकुमाराच्या घोड्यासमोर एक कुत्रा आला. कुत्र्या घोड्यासमोर येऊन भुंकायला लागला. राजकुमाराला म्हणू लागला, राजकुमार, तू कुठे चालला आहे? लक्षात ठेव, तू पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मी तुला खाऊन टाकेन. मित्रांनो, इथे राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेली गोष्ट बाहेर काढली. मग कुत्र्याला म्हणाला, मी तुला असे पेय देणार ज्याने तू नंतर अमर होशील. त्यामुळे माझ्याकडे हे पेय तुला घे आणि मला पुढे जाऊ दे. मग कुत्रा म्हणाला, जर असे असेल तर ठीक आहे, तू मला ती गोष्ट दे. राजपुत्राने ती गोष्ट काढून कुत्र्याला प्यायला आणि म्हणाला, मी त्या राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे. तिथे सफरचंदासारखे लाल गाल, सफरचंदाच्या बियांसारखे तपकिरी डोळे आणि सफरचंदाच्या रसासारखा गोड स्वभाव असलेली मुलगी कैद आहे. राजपुत्राचे बोलणे ऐकून, कोण? कुत्रा म्हणाला, राजकुमार, मला कुणाला बघताच राग यायचा, पण तू दिलेली गोष्ट मी प्यायलो तेव्हापासून राग नाहीसा झाला. राजकुमार, तू खूप चांगला आहेस, आता पुढे जाऊ शकतोस. मी तुझे नुकसान करणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला ती मुलगी कुठेही दिसली नाही तर तुला तिथे एक सफरचंद दिसेल. ते सफरचंद उचल. भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती. त्यानंतर राजकुमाराने त्याच्यासोबत काही भाकऱ्या आणल्या होत्या. त्या भाकऱ्या कुत्र्याला दिल्या आणि म्हणाला, तू ह्या भाकऱ्या घे, तुझी भूक भागव. राजकुमाराने दिलेल्या भाकऱ्या कुत्र्याने आनंदाने खाल्ल्या. त्यानंतर कुत्रा राजकुमाराला म्हणाला, राजकुमाराचा देव तुला त्या
मुक्ती करण्याचा आशीर्वाद देऊ, पण हे लक्षात जर तुला ते सफरचंद नक्की दिसेल ते न चुकता सफरचंद उचल. अशा प्रकारे कुत्र्यासोबत बोलल्यानंतर राजकुमार घोडेस्वार होऊन पुढे निघाला. आता राजकुमार त्या घराजवळ गेला. चेटकीन भेटली. राजकुमार सावध हो, पुढे गेला तर मी तुला जिवंत मारून टाकेन. राजकुमार त्या चेटकिनीला म्हणाला, तू मला मारू नकोस, माझ्याकडे एक पेय आहे, ते पे आणि प्यायलीस तर तुझा राग शांत होईल, तू अमर होशील. चेटकीन राजकुमारीला म्हणाले, ठीक आहे. राजकुमाराने त्या चेटकिनीला त्याच्याजवळ असलेले पेय दिले. प्यायल्यावर चेटकिनीचा राग पूर्णपणे शांत झाला. राजकुमाराला विचारू लागली, तू कुठे चालला आहेस? राजपुत्राने उत्तर दिले, मी राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे, मला राक्षसाने कैद केलेल्या मुलीला घेऊन यायचे आहे. तेव्हा चेटकीन ते पेय घेऊन राजकुमाराला म्हणते, तू पुढे जाऊ शकतोस, मी तुला कोणतीही इजा करणार नाही. चेटकिनीने पुढे जाण्याची परवानगी दिल्यामुळे राजकुमार आनंदित झाला व राजकुमाराने त्या चेटकिनीला एक घोंगडी दिली. ती घोंगडी तिच्या अंगावरती गुंडाळली आणि मग ती म्हणाली, राजकुमार तू खूप चांगला आहे, मी तुला इजा करणार नाही, तू इथून पुढे जाऊ शकतो. देव तुला त्या मुलीची सुटका करण्यात यश देव, पण लक्षात ठेव, तुला जर मुलगी सापडली तर तिथे एक सफरचंद ठेवलेला असेल, तू ते सफरचंद नक्की घे. भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती. अशा प्रकारे राजकुमार चेटकीनच्या घराजवळून पुढे जातो. तो वाऱ्याच्या वेगाने त्या मुलीचा शोध घेत पुढे निघाला. मग तो एका घराजवळ आला. राक्षसाच्या रूपात उभा होता. तो दरवाजा राजकुमाराला पाहून म्हणाला, अरे राजकुमारा, सावध राहा, तू एक जरी पाऊल पुढे टाकले तर मी तुला खाऊन घेईन. राजकुमार सुद्धा दरवाजाच्या स्वरूपात राक्षसाला म्हणाला, तू मला मारू नको, माझ्याकडे एक पेय आहे, तू प्यायल्यानंतर तू अमर होशील. तो दरवाजा म्हणाला, अरे अशी गोष्ट असेल तर माझ्यासाठी खूपच उत्तम आहे, तू लवकर मला ते पेय दे. राजकुमार त्याच्याजवळ असलेली वस्तू दरवाजाच्या रूपात असलेल्या राक्षसाला प्यायला दिली व ती वस्तू प्यायल्याबरोबर दरवाजाचा राग शांत झाला. त्यानंतर दरवाजा रूपी राक्षसाने राजकुमाराला विचारले, तू कुठे चालला आहे? राजकुमाराने सांगितले, राजा आणि कैद केलेल्या मुलीला आणण्यासाठी मी चाललो आहे. दरवाजाचा राग शांत झाला, परंतु तो दरवाजाला गंज चढला होता, त्यामुळे राजकुमाराने दरवाजाचा गंज साफ केला, ज्यामुळे दरवाजा आनंदी झाला आणि म्हणाला, जा राजकुमारा, तू त्या मुलीची सुटका कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिथे ठेवलेले एक सफरचंद दिसेल ते नक्की न विसरता उचल. अशा प्रकारे राजकुमारचा दरवाजातून पुढे निघाला. घोड्यावर बसून राजकुमार भरधाव वेगाने राक्षसाच्या किल्ल्यापर्यंत पोहोचला. थेट त्या घोड्याजवळ बसून पायऱ्या चढून वर गेला. किल्ल्यावर पोहोचल्यावर राजकुमाराला एक राक्षस दिसला नाही व मुलगी दिसली नाही. मग तो राजकुमार पुढे गेला, पण त्याला तिथे कोणीही दिसले नाही. मग राजपुत्र स्वयंपाक करत गेला, त्याला तिथे सुद्धा राक्षस दिसला नाही, मग किंवा मुलगी दिसली नाही. त्यानंतर राक्षसाच्या बेडरूम मध्ये पोहोचला. तिथे त्याला घोरण्याचा आवाज आला. त्यांनी आत डोकावून पाहिले तर राक्षस गाढ झोपला होता. जवळ एका ताटात एक सफरचंद ठेवले होते. मग राजपुत्राला सर्वांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. जर तुला ती मुलगी दिसली नाही तर तिथे ठेवलेले सफरचंद नक्कीच दिसेल, ते तू न चुकता उचल. भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती. मग राजकुमाराने ते सफरचंद उचलण्याचा प्रयत्न करतात. सफरचंद एका मुलीत बदलले की खूप सुंदर अशी मुलगी होती. ती रडत रडत राजकुमाराला म्हणाली, हे राजकुमारा, मला वाचव, मला येथून घेऊन चला. राजकुमार म्हणाला, आता तू काळजी करू नकोस, लवकरच तू माझ्याजवळ येणार आहेस, माझा घोडा खाली उभा आहे. त्यानंतर राजकुमार मुलीला घोड्यावर बसवले, तेथून पळू लागला. परंतु इकडे राक्षसाला जाग आली होती. राक्षस ओरडला, अरे दरवाजा, त्याला लवकर थांबव. तेव्हा दरवाजा म्हणाला, मी त्याला थांबवणार नाही, त्याने माझ्या बिजागरा साफ केल्या आहेत, त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, त्यामुळे मी राजकुमाराला थांबवणार नाही. तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. नंतर राजकुमार मुलीला घेऊन चेटकिनीच्या घराजवळ पोहोचला. इकडे तो राक्षस राजपुत्राच्या मागे मागे धावत आला होता. तो ओरडला, म्हणाला, अगं ये चेटकीन, या राजकुमाराला थांबव, इथून पुढे जाऊ देऊ नको. चेटकीन म्हणाली, मी त्याला थांबवणार नाही, कारण राजकुमाराने मला झोपण्यासाठी मखमली एक घोंगडी दिली आहे. अशा प्रकारे राजकुमार मुलीला घेऊन तिथून पुढे निघाला. घोड्यावर बसलेली मुलगी ते दोघे जण जाऊ लागले. राजकुमार मुलीला घेऊन पुढे गेला. देवी पार्वती सर्वांनी राजकुमाराला साथ दिली, कोणीही थांबवले नाही. आणि जेव्हा राक्षस राजकुमाराच्या मागे येऊ लागला तेव्हा कुत्र्याने राक्षसाच्या पायाचा चावा घेतला आणि त्याला पकडले. मुलीचे वडील लपून बसलेल्या झुडपाजवळ पोहोचले. राजकुमार धावतच राहिला. घोड्याचा आवाज ऐकून तो माणूस बाहेर आला. त्याचे पाय धरून त्याला बाहेर काढले. आपली मुलगी मिळाली. त्याला खूप आनंद झाला. राजपुत्र सांगण्यावरून त्या मुलीचे राजकुमार असे लग्न लावून दिले. अशा प्रकारे राजकुमाराला त्याची आवडती पत्नी मिळाली.
तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, हे देवी पार्वती. अशा प्रकारे दोघेही नवरा बायको आनंदाने जीवन जगत होते. वाईट संगतीला लागला की वाईट माणूस होतो. राजकुमाराला पत्नीचा खूप राग येऊ लागतो. तिच्यावर अत्याचार करू लागतो. राजकुमाराचा स्वभाव संतप्त झाला होता. हा सर्व प्रकार पाहून राजकुमाराची बायको खूप अस्वस्थ झाली. तिला त्याच्या पतीकडून तिला खूप त्रास होऊ लागला होता. काळजीने ते रात्रंदिवस काळजीत असायची. अशामुळे स्वभाव बदलेल काही कळत नव्हते. ते साधू एके दिवशी राजकुमाराच्या दारात भिक्षा मागायला आले. राजकुमार सहपत्नीने ते साधूला भिक्षा दिली, परंतु त्या मुलीच्या चेहऱ्यावर दुःख पाहून त्यांना कळले की ही मुलगी कुठल्या तरी काळजीत आहे. साधू महाराजांनी अंतर्दृष्टीने पाहिले की मुलीला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे. तेव्हा त्यांना समजले की राजकुमाराचा स्वभाव खूप बदलला आहे. तो रागीट झाला आहे. साधू महाराजांनी राजकुमाराला जवळ जे सांगितले होते तेच त्यांनी राजकुमाराच्या पत्नीला सांगितले. ही पत्नीने त्याच्या झाडाच्या पानाचा रस घेतला. त्यात सुपारी मिसळून गुपचूप राजकुमाराला सोमवारी प्यायला दिले. त्यामुळे राजकुमाराचा राग कायमचा संपला आणि तो त्याच्या पत्नीवर प्रेम करू लागला. शेवटी माता पार्वती म्हणते, प्रभू, आता मला समजले की जी स्त्री शांतपणे तिच्या नवऱ्याला सोमवारी सुपारी व बेलाच्या पानांचा रस मिसळून प्यायला देते त्या पतीचा राग कायमचा नाहीसा होतो. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुला बरोबर समजले आहे. बेलाचे पान मला खूप प्रिय आहे. त्या पानांचा असा उपाय केल्यामुळे माणसाचा राग नाहीसा होतो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.